नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आपण आपल्या चॅनलवर वरच्यावर टेक्निकल रिलेटेड किंवा नॉन टेक्निकल रिलेटेड जे रिक्रूटमेंट असतात त्या रिक्रूटमेंटबद्दल वरच्यावर डिटेल माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो. एक्झाम मेथड असेल किंवा एक्झाम पॅटर्न असेल, सिलेबस असेल, बुक्स रिलेटेड असेल किंवा एक्झामची तयारी किंवा प्रिपरेशन कसे करायची किंवा जास्तीत जास्त तुम्हाला कसा फायदा होईल याचा आपण वरच्यावर प्रयत्न करत असतो. माझा जो काही 12 वर्षाचा ॲज अ इंजिनियर म्हणून एक्सपिरियन्स आहे गव्हर्नमेंटचा प्लस एक 4 वर्षाचा प्रायव्हेटचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला ही माहिती देत असतो, जेणेकरून तुमचा कुठेतरी काहीतरी फायदा व्हावा हाच आपला एक उद्देश असतो. त्या अनुषंगाने आजचं जे अपडेट आहे ते आहे महाजनको किंवा महानिर्मिती रिलेटेड बोर्ड होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याचे 3 कंपनीमध्ये विभाजन झाले. महाजनको म्हणजे महानिर्मिती, त्यानंतर महाट्रान्सको म्हणजे महापारेषण आणि महावितरण म्हणजे महाडिस्कॉम. याच्यामध्ये महाजनको हे पॉवर प्लांट रिलेटेड वॅकन्सीज असतात किंवा त्याच्या पॉवर प्लांटमध्ये जे काही वॅकन्सी फिल केल्या जातात त्या कोणत्याही असो, टेक्निशियनपासून तर सिव्हिल इंजिनियर चीफ इंजिनियरपर्यंत, त्या सगळ्या रिलेटेड टू जे ब्रँचेस वगैरे जे काही ब्रँचेस इथे इन्क्लूड असतात त्याचे रिलेटेड सगळ्या वॅकन्सीज असतात. त्याच्यामध्ये सध्या जी जाहिरात आलेली आहे आजच्या तारखेला, यावर्षी आजच्या तारखेला, त्याच्यामध्ये बघा यांनी 3 पोस्टकरिता करिता जाहिरात दिलेली आहे. आपल्याला टेक्निशियन 3 JEE सुद्धा एक्सपेक्टेड आहे, परंतु ही जी ॲड आहे ही एक्सपिरियन्स होल्डरसाठी ॲड आहे. हे लक्षात घ्या, फ्रेशरसाठी ही ॲड नाही. ही जाहिरात ही फक्त एक्सपिरियन्स होल्डरसाठी आहे, ज्यांना पॉवर प्लांटचा किंवा त्या रिलेटेड महाजनकोचा किंवा प्रायव्हेट सेक्टरचा अनुभव असेल पॉवर प्लांटचा, तेच फक्त इथे फॉर्म भरू शकतात. मध्ये बघा 3 पोस्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 73 पोस्ट, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 154 पोस्ट, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 103 पोस्ट. त्यामध्ये बघा वेगवेगळ्या कॅटेगरीज वाईज यांनी पोस्ट दिलेले आहे. ॲक्च्युली पोस्टची संख्या ही अतिशय चांगली संख्या दिलेली आहे. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनलसाठी एक्झिक्युटिव्ह ही हायर पोस्ट आहे. मॅनेजमेंट जिथून स्टार्ट होते महाजनकोचं, ती स्टार्टिंगची पोस्ट आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मॅनेजमेंटची पोस्ट समजली जाते. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्हसुद्धा चांगल्या पोस्ट आहेत. म्हणजे बघा स्टार्टिंग इंजिनियरची जी पोस्ट असते ती JEE असते, त्यानंतर AE असते, त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यानंतर SE, नंतर डेप्युटी CE, नंतर CE. ठीक आहे, अशा या पोस्ट असतात मित्रांनो. याबद्दल आपण आता रिक्रूटमेंटबद्दल थोडी माहिती घेऊ. त्यामध्ये बघा लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज 11/10/2022, म्हणजे 11 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे. रिक्वायर्ड क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ॲज ऑन 11/10/2022, म्हणजे 11/10/2022 या रोजी किंवा याआधी तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे, जिथे ज्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे ते कंप्लीट असणं आवश्यक आहे, प्लस एक्सपिरियन्ससुद्धा जो मागितलेला आहे तो कंप्लीट असणं आवश्यक आहे. आपण आता प्रत्येक पोस्टबद्दल माहिती घेऊ. पोस्ट कोड जो दिलेला आहे पहिल्या पोस्टचा तो आहे TCH01 म्हणजे टेक्निकल 01. त्याच्यामध्ये पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पे ग्रुप आहे 1. 81,695 याचं टोटल पे स्केल आहे. बेसिक आहे बरं हे. त्यानंतर इन्क्रीमेंट याला लागतात 3,145 दरवर्षी तुम्हाला इन्क्रीमेंट लागेल. त्याचं जी फायनल पे स्केल आहे बेसिकमध्ये ते आहे 1,75,960. आपल्याला फायनल पे स्केलचं काही विशेष याच्यामध्ये काही काम नसतं. स्टार्टिंग जी पे स्केल आहे ती आहे 81,695, म्हणजे ऑलमोस्ट बघा 81,700. त्यामध्ये जी टोटल सॅलरी जाते ती साधारण बघा 1,30,000पर्यंत सॅलरी जाण्याची शक्यता आहे. 1,25,000पर्यंत ही सॅलरी जाते. याच्यामध्ये रिक्वायर्ड क्वालिफिकेशन बघा अतिशय महत्त्वाचं आहे हे. त्यामध्ये कसं आहे की जे काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यासाठी जे क्वालिफिकेशन लागेल किंवा डिग्री लागेल ते आहे बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. या सर्व ब्रांचेस इथे एलिजिबल आहेत. ठीक आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे एक्सपिरियन्सचा. ही हायर पोस्ट असल्यामुळे याला बघा 9 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन पॉवर जनरेशन कंपनी ऑफ सेंट्रल स्टेट IPP म्हणजे इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर. इथे बघा अंडर प्रिन्सिपल एम्प्लॉयर. ठीक आहे, म्हणजे बघा 9 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. कुठला? स्टेट गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा और इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर, म्हणजे जे काही टाटा आहे, रिलायन्स आहे, इथलासुद्धा तुम्हाला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स चालेल ॲज अ इंजिनियरचा. ठीक आहे, ॲज अ इंजिनियर म्हणून 9 वर्ष म्हणजे चांगलं. म्हणजे प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजे तुम्ही जे म्हणता ना एक परमनंट एम्प्लॉई वगैरे असतात, जसं आता रिलायन्समध्ये असाल परमनंट एम्प्लॉई असाल, चांगल्या पोस्टवर असाल, असिस्टंट मॅनेजर, तिथे पोस्ट वेगळ्या येतात ॲक्च्युली, किंवा इंजिनियरच्या किंवा मॅनेजमेंटच्या पोस्टमध्ये असाल, टेक्निकल तुम्ही हँडल करत असाल तर तो 9 वर्षाचा एक्सपिरियन्स चालेल. आउट ऑफ विच म्हणजे बघा 9 वर्षापैकी 5 वर्ष एक्सपिरियन्स इन द एरिया ऑफ पॉवर जनरेशन. ठीक आहे, ॲज ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, म्हणजे 9 वर्षापैकी तुमचा 5 वर्ष हे मस्ट आहे बरं, हे आवश्यक आहे, हे ऑरमध्ये नाही आहे, हे मस्ट आहे.
आउट ऑफ व्हिच म्हणजे 9 वर्षापैकी 5 वर्ष तुम्ही ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह किंवा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही महाजनकोमध्ये असाल तर तुम्हाला डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे 5 वर्ष त्यामध्ये इन्क्लुडेड पाहिजे किंवा मग डेप्युटी एक्झिक्युटिव्ह किंवा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह म्हणून 5 वर्ष एक्सपिरियन्स आवश्यक आहे. प्लस तुमचा 4 इयर्स तुमचा एईचा असलं तरी चालेल. सेम प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर ठीक आहे. ऑर 2 इयर्स इन पोझिशन ऑफ ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे 5 वर्ष तुम्हाला ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह असेल तर फारच चांगलं किंवा मग डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ऑर 2 इयर्स म्हणजे मिनिमम 2 इयर्स तुम्हाला ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह लागेल. म्हणजे 9 वर्षामध्ये त्यांनी बायफर्केशन दिलेलं आहे हे लक्षात घ्या. पूर्ण 9 वर्ष एईचा एक्सपिरियन्स चालणार नाही, त्यातलं 2 वर्ष तरी ॲटलीस्ट ॲडिशनल लागेल आणि 5 वर्ष डेप्युटी एक्झिक्युटिव्ह 2पैकी 1 लागेल. ठीक आहे, हे झालं तुमचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. सेकंड जी पोस्ट आहे ती टेक्निकल 02 म्हणजे TCH02 ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पे ग्रुप 1मध्ये येतं. पे स्केल येतं 68,780. हा पे स्केल आहे. दरवर्षीचं इन्क्रीमेंट होतं ते आहे 2730 आणि प्लस HRA DA वगैरे सगळं लागू होऊन बघा इथे आता जवळपास ही 1,20,000पर्यंत किंवा 1,15,000पर्यंत याची सॅलरी जाण्याची शक्यता आहे. 1,00,000 प्लसच सॅलरी आहे दोन्ही पोस्टची समजा या. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जे मागितलेलं आहे ते बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे, हे क्वालिफिकेशन आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कुठलंच क्वालिफिकेशन इथे चालणार नाही. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स इन पॉवर जनरेशन कंपनी, स्टेट, सेंट्रल, IPP म्हणजे इथे 7 वर्ष, जिथे त्यांनी 9 वर्ष मागितलं होतं इथे त्यांनी 7 वर्ष मागितलेलं आहे. आणि प्लस बघा चांगल्या पोस्टवर म्हणजे असिस्टंट इंजिनियर किंवा त्या रिलेटेड जे पोस्ट असतात त्याचं 7 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बाकीचा एक्सपिरियन्स यांनी मागितलेला नाही आहे. असिस्टंट इंजिनियरचा एक्सपिरियन्स 7 वर्ष चालेल जर तुम्ही महाजनकोचे एम्प्लॉई असाल तर, किंवा मग तुम्ही बाकी प्रायव्हेट सेक्टर जे कुठलं असेल, टाटा रिलायन्समध्ये काम केलं असेल किंवा आणखी ठिकाणी काम केलं असेल पॉवर प्लांटला, तर तुम्हाला एक परमनंट जॉब तिथं असणं आवश्यक आहे किंवा परमनंट तुमची पोस्ट असणं आवश्यक आहे. इंजिनियर रिलेटेड तुमची पोस्ट असेल म्हणजे इंजिनिअरिंग कॅटेगरी तुम्ही हँडल करणं आवश्यक आहे, त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे चालेल. नंतरची महत्त्वाची पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर TCH03 पे स्केल 2मध्ये येते ही पोस्ट. ही जी पोस्ट आहे ती क्लास 2 हायरमध्ये येते आणि असिस्टंट इंजिनियरची पोस्ट आहे ती क्लास 2 लोअरमध्ये येते. ठीक आहे, पे स्केल बघा 61,830, 2,500 हे याचं इन्क्रीमेंट आहे दरवर्षीचं. 61,830 म्हणजे ही टोटल सॅलरी तुमची जाईल साधारण 1,00,000च्या किंवा 90,000 ते 1,00,000च्या रेंजमध्ये ही जाते. याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. सेम क्वालिफिकेशन इथे मागितलेलं आहे. याच्यामध्ये बघा एक्सपिरियन्स जो लागतो डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा DYसाठी तो आहे 3 इयर्स एक्सपिरियन्स इन पॉवर जनरेशन कंपनी, सेंट्रल, स्टेट, IPP म्हणजे इथे फक्त 3 वर्ष एक्सपिरियन्स तुम्हाला आवश्यक आहे. तुम्ही सेंट्रलचा एक्सपिरियन्स चालेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा चालेल, महाजनकोचा चालेल, पण याच्यामध्ये ट्रान्सको आणि डिस्कॉमचा एक्सपिरियन्स चालत नाही, फक्त पॉवर सेक्टरचा एक्सपिरियन्स चालतो, हे लक्षात घ्या. 3 वर्ष एक्सपिरियन्स आहे. किंवा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये IPP म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलेलं असेल ॲज अ इंजिनियर म्हणून, तो पण तुमचा 3 वर्षाचा. महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो बघा, द एक्सपिरियन्स मीन्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दॅट इज एक्सपिरियन्स ॲक्वायर्ड बाय द कॅन्डिडेट्स आफ्टर पोझेसिंग द एसेन्शियल क्वालिफिकेशन प्रिस्क्राइब फॉर द पोस्ट. एक्सपिरियन्स म्हणजे बघा, तुम्ही जर फॉर एक्झाम्पल सांगतो BE मेकॅनिकल असाल तर BE मेकॅनिकल कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जे काही सर्व्हिस झालेली असते 3 वर्षाची किंवा जे काही 7 वर्ष 9 वर्ष आहेत ती तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला पॅरलली चालणार नाही. जर तुम्ही डिप्लोमा इंजिनियर असाल, तुम्ही सोबत BE केलं असेल आणि सोबत तुमचा एक्सपिरियन्स असेल तो चालणार नाही. तुम्ही BE झाल्यानंतर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो तिथे काउंट होईल. ठीक आहे, BE कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जे काही काम केलं असेल ते तुमचा इथे काउंट होईल. ठीक आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आणखी इथे आहे, द एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इश्यूड बाय प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स, प्रोप्रायटर्स, कॅप्टिव्ह पॉवर प्लांट्स एक्सेट्रा, कॅप्टिव्ह पॉवर प्लांट्स. ठीक आहे, म्हणजे छोटे छोटे जे पॉवर प्लांट असतात एक्सेट्रा शाल नॉट बी इन्क्लुडेड ॲज द पॉवर जनरेशन एक्सपिरियन्स. म्हणजे हा एक्सपिरियन्स इथे चालणार नाही. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरचा एक्सपिरियन्स चालणार नाही, प्रोप्रायटरचा चालणार नाही, कॅप्टिव्ह पॉवर प्लांटचा एक्सपिरियन्स चालणार नाही. एज लिमिट 11/10 या डेटला तुमचं एज लिमिट काय असणं आवश्यक आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी 40 इयर्स, त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 40 इयर्स, हे ओपनसाठी सांगतं आहे बरं. OBC आणि SC STसाठी 5 वर्ष शिथिल असतं, हे 5 वर्ष जास्त राहते. आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्हसाठी 38 वर्ष. त्यामध्ये बघा महाजनको एम्प्लॉईज जर असेल तर 57 वर्षाची एज लिमिट तुमची चालेल. ठीक आहे, 57 वर्ष पर एज लिमिट चालेल. आणि OBC SC ST असाल तर 5 वर्ष जास्त, म्हणजे डेप्युटी एक्झिक्युटिव्हसाठी 38च्या ऐवजी तुम्हाला 43पर्यंत चालेल जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज 11/10 म्हणजे 11 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे. कंडिशन्स अप्लिकेबल टू बॅकवर्ड क्लास कॅटेगरी आपल्या कॅन्डिडेट्स, याच्यामध्ये काही कंडिशन दिलेले आहे कॅटेगरीसाठी, तुम्ही इथे वाचू शकता. प्रत्येक मायन्युटली वाचा, त्याशिवाय फॉर्म सबमिट करू नका, फॉर्म भरू नका. ठीक आहे,
ते भरपूर कंडिशन्स त्यांनी दिलेले आहे फॉर्म सबमिशन रिलेटेड. हाऊ टू अप्लायची पूर्ण प्रोसेस दिलेली आहे. ही वाचल्याशिवाय अप्लाय करू नका, चुका करू नका, हे लक्षात घ्या. प्रत्येक पॉईंट हा नीट वाचा. PDF आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी आपण अपलोड केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. इम्पॉर्टंट कंडिशन्स अबाउट सिलेक्शन प्रोसेस, सिलेक्शन क्रायटेरिया थोडक्यात मी इथे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये काही पॉईंट्स यांनी दिलेले आहे. इम्पॉर्टंट कंडिशन्स फॉर सिलेक्शन प्रोसेस. याच्यामध्ये बघा, द रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी टेंटेटिव्हली कंडक्टेड इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. नोव्हेंबरमध्ये तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस ही होईल. जे काही त्याच्यामध्ये प्रोसेस आहे ती, कारण ही डायरेक्ट एक्झाम नाही आहे, ही एक्सपिरियन्स बेसवर असल्यामुळे त्याची प्रोसेस वेगळी राहते. याच्यामध्ये तुमची असेसमेंट टेस्ट होते, ऑनलाईन टेस्ट होते आणि इंटरव्ह्यूसुद्धा असतो. त्याच्यामध्ये GD सुद्धा होतं, ग्रुप डिस्कशन वगैरे, आणि काही स्किल टेस्टसुद्धा. स्किल टेस्ट म्हटल्यापेक्षा असेसमेंट रिलेटेड तुमचे टेस्ट असतात. त्यामध्ये द कॅन्डिडेट्स हू आर apparently eligible as per age educational criteria shall be called for assessment center test. ठीक आहे, म्हणजे जे एलिजिबल असतील त्यांना असेसमेंट टेस्टसाठी बोलवण्यात येईल, ऑनलाईन टेस्टसाठी बोलवण्यात येईल. दॅट इज बास्केट एक्झरसाइज, ग्रुप डिस्कशन, केस डिस्कशन अँड प्रेझेंटेशन स्किल्स. हे सगळं म्हणजे हायर पोस्ट असल्यामुळे ह्या सगळ्या स्किल टेस्ट तुमच्या होणार आहे विदाउट व्हेरीफाईंग देअर अदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. Candidates will have to appear for assessment center test, group discussion, problem solving and case studies, personal interview at examination center at his or her own cost, and risk and Mahajanko will not be reimburse the traveling expenses. म्हणजे तुम्हाला काहीतरी नोव्हेंबरमध्ये एक डेट देण्यात येईल. त्या डेटला तुम्हाला तिथे बोलवण्यात येईल. तिथे तुमच्या सगळ्या ह्या टेस्ट होतील, स्किल टेस्ट होतील, पर्सनल इंटरव्ह्यू होईल. If the number of applicants are large, then a suitable criteria will be fixed to short list. तर म्हणजे समजा जास्त ॲप्लिकेशन आले तर काहीतरी क्रायटेरिया ते ठेवतील आणि शॉर्टलिस्ट करतील कॅन्डिडेट्स. ठीक आहे. फॉर द पोस्ट ऑफ कोड टेक्निकल 1 TCH01 म्हणजे आपली एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची पोस्ट आहे. ते कॅन्डिडेट विल हॅव टू अपियर फॉर असेसमेंट सेंटर टेस्ट. त्यानंतर बघा, ग्रुप डिस्कशन, प्रॉब्लेम सॉल्विंग टेस्ट वगैरे, केस स्टडीज वगैरे, फॉलोड बाय पर्सनल इंटरव्ह्यू. म्हणजे याच्यामध्ये तुमची ही टेस्ट होईल आणि पर्सनल इंटरव्ह्यू होईल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी. आणि 2 आणि 3 साठी म्हणजे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी द कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपियर फॉर ऑनलाईन टेस्ट. ठीक आहे, फॉलोड बाय पर्सनल इंटरव्ह्यू. याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट होणार आहे, फॉलोड बाय पर्सनल इंटरव्ह्यू. यामध्ये बघा मित्रांनो, महत्त्वाचं नोट दिलं आहे. कट ऑफ्स आर अप्लाइड इन द 2 स्टेजेस ऑन स्कोर्स इन इंडिव्हिज्युअल टेस्ट. म्हणजे इंडिव्हिज्युअल जे टेस्ट होणार आहे, जे काही आपण असेसमेंट टेस्ट किंवा आपण बाकीच्या GD वगैरे सांगितलेलं आहे किंवा ऑनलाईन टेस्ट सांगितले आहे त्यावर होणार आहे. ऑन टोटल स्कोअर होणार आहे, जे काही टोटल स्कोअर होणार आहे त्यावर. ठीक आहे. त्यानंतर बघा, सिलेक्शन लिस्ट विल बी प्रिपेअर्ड टेकिंग इन टू कन्सिडरेशन परफॉर्मन्स इन असेसमेंट सेंटर टेस्ट, इन बास्केट एक्सरसाइज, ग्रुप डिस्कशन, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड केस स्टडीज, ऑनलाईन टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू विच एवर इज ॲप्लिकेबल. ठीक आहे. द बॅकग्राऊंड कॅटेगरी कॅन्डिडेट्स मस्ट सिक्युअर ॲटलीस्ट 20% मार्क्स, म्हणजे ॲटलीस्ट 20% मार्क्स आउट ऑफ टोटल मार्क्स. अँड ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्स मस्ट हॅव सिक्युअर 30% मार्क्स. म्हणजे इथे क्रायटेरिया, मिनिमम क्रायटेरिया फिक्स आहे. जे काही क्वालिफाईंग मार्क्स आहे ते ओपनसाठी 30% आणि बाकी कॅटेगरीसाठी 20% आवश्यक आहे. द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स सिलेक्टेड फॉर द पोस्ट ॲडव्हर्टाइज विल बी पब्लिश ऑन द कंपनीज वेबसाईट mahajanko.in या साईटवर पब्लिश होईल. डॉक्युमेंट तुमच्याकडे हे आवश्यक असणं आवश्यक आहे. चेकलिस्ट दिलेली आहे. सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट फॉर बर्थ, डेट ऑफ बर्थ, डिग्री, प्रोविजनल डिग्री इन सपोर्ट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फॉर कॉम्पिटंट फ्रॉम कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ महाराष्ट्र, नॉन क्रिमिलियर. त्यानंतर बघा, डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र, डोमेसाईल असणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचं सर्टिफिकेट रिलेटेड टू हॉरिझॉन्टल एज्युकेशन, मराठी प्रोफॉर्मा सर्टिफिकेट. ही टोटल 330 पदांची जाहिरात आहे. याच्यामध्ये फ्रेशर्ससाठी ही एलिजिबल नाही, फ्रेशर्स इथे एलिजिबल नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे काही एक्सपिरियन्स मागितले आहे तो रिलेटेड टू तुमच्या पोस्ट रिलेटेड असणं आवश्यक आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तर मित्रांनो, आशा करतो की बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल. एक्सपिरियन्स होल्डर जे आहे, ज्यांना एक्सपिरियन्स आहे प्रायव्हेट सेक्टरचा, पॉवर प्लांट रिलेटेड, गव्हर्नमेंट सेक्टरचा, सेंट्रलचा असेल किंवा स्टेटचा असेल, तो एक्सपिरियन्स इथे चालेल. अदरवाईज बाकी कुठलाच एक्सपिरियन्स इथे चालणार नाही. महाडिस्कॉम, महाट्रान्सकोचा एक्सपिरियन्स इथे चालत नाही, स्ट्रिक्टली चालत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल. बऱ्यापैकी जे काही एक्सपिरियन्स होल्डर आहे त्यांना कुठेतरी इथे फायदा झाला असेल अशी मी आशा करतो. असेच अपडेट्स वरचेवर मिळवण्याकरता आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.